एव्हरीवन. हाय. तू बोल हॅलो एव्हरीवन. नाही तो शब्द मला बोल ना. हाय एव्हरीवन. तुमचं स्वागत आहे. तुमचं स्वागत आहे माझ्या यशूच्या ब्लॉग मध्ये. हो हो. आणि सरांनी सबस्क्राईब करा गाईज. सो आज आपण चाललेलो आहोत साडी शॉपिंग करायला. अजून पाऊस आलाय, जेवलं बिवलं, मेकअप शेकअप चाललाय. नेल पेंट लावत होती तेवढ्यात पप्पा आले. आता पप्पा येतात, नेल पेंट लावायचं होतं पायाला. हा बघा त्याचा मेकअप शेकअप चालू आहे. हॅलो एव्हरीवन. कोण आलाय? कोण तू? तुमचा लाडका भाऊ. आजचा माझा आउटफिट मेकअप शेकअप केलाय. केवढा मनीषने मेकअप सामान आणलाय बापरे. आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण पटापट दार आणि खिडक्या सगळं बंद करूया आणि निघूया पटापट, नाही तर पप्पा खूप ओरडतील. चला गाईज आता आपण मास्क विथ नेल पेंट आपण गाडीत नेल पेंट लावूया. पाण्यामध्ये आम्ही आलेलो. छत्री घरी ठेवली. आल्या आल्या यांचं चालू झालं. लगेच घुसल्या नाही तोपर्यंत. हे बघा कशी आहे नाही विचारायचं. बाबा त्या पोरी बघत होत्या म्हणे. कोण? तिला पण एक गिफ्ट करू. एवढा काय? एवढा काय तिला पण विचार ना. जा विचार. पाहिजे का? नको बोलते. मम्मी साड्या बघताय आणि इकडे यशू. सो आता जस्ट आलो आपण. स्टार्टअप करूया. खूप छान छान कलेक्शन असतं यांच्या इथे. उल्हासनगरला हे शॉप आहे. कुठली बघायची मॅडम तुम्हाला? बँगलोरला ट्रिप मारून आलाय तर आता एक बहिणीला एक आईला. मी चांगल्या नाही चांगली पसंत कर, जरा चांगली चॉईस कर. मनीषा मम्मीला साडी घेऊन. आता मॅडम तुम्हाला कशामध्ये दाखवू? कॅप्शन मध्ये टाका मनीषने घेतली मम्मीला साडी. सिल्क मध्ये. कॉटन सर कॉटन. कॉटन. कॉटन दुकान माझं नाही, नंतर दाखवू. प्रत्येक एक साडी दाखवते त्याबद्दल तुला काय वाटतं सांग. हा ह्या साडींबद्दल काय हे देवीचे साड्या आहेत. देवीच्या साड्या बघून कोण पण सांगेल देवीचे साड्या. नाही हो. नवरीच्या आहेत त्या. जाऊ दे. ही काढ ही काढ. माझं लग्नच नाही झालंय. पिवली पिवली काढ पिवली. ये पॅक कर दो. मम्मी का दाखव, मम्मीला दाखव. मी चांगली आहे काही. नाही ही चांगली आहे. कुठली? वाव. बरं पाहिजे. नऊवारी वाटतं. बोल नाही भर बॅग आहेत. नऊवारी आहे का? काय माहिती. भारी वाटतं. ही घेऊ. मोठी वाटते ना जास्त. छान कलर आहे गाईज. पॅटर्न पण छान आहे बघू शकता तुम्ही. थोडा नेट मध्ये नाही. शाईन आहे त्याच्यामध्ये. शाईन. या साड्या सांग आता. ही साडी सांग कोणती आहे? हे काय पडदेत? पडदे. पडदे वाटते ते. नाही साडी आहे. काठपदराची साडी. ही काढ ही काढ. ही हा काकी पिशवी आहे ना इकडे धावतो. बघ हे बघ एकच पॅटर्नच्या आहेत वाटतं सगळ्या. पिंक कलर पाहिजे होता ना याच्यात. पिंक नाही. ग्रीन. ही बघ. अरे वाव. बघू शकता गाईज आम्ही इथे प्रमोशन साठी आलोय आणि ते दादा येईल पण. इव व्हाईट आणि रेड तुला पाहिजे होते. पिंक आहे पण. तर गाईज इथे येऊन ह्यांचं चालू झालं साड्या काढणं आणि माझं पण लक्ष कॅमेऱ्याकडे आहे, साड्यांकडेच आहे. ही बघ ती चंद्रकोरवाले आता फेमस झाले ते. इथे सर्व प्रकारचे तुम्हाला साड्या वगैरे सगळं भेटेल. खूप छान झालं ते. खूप छान. नाही काय सगळं मस्तीत चाललंय. कोणतं पाहिजे? लग्नाला यो छान आहे. बघ ना अजून आहेत एवढे. बघू शकता काही इथे लेंगे पण खूप व्हरायटीज मध्ये अवेलेबल आहेत. लेंगा गाईज बघा आम्हाला दुकानवाल्यांची पण गरज नाही की दाखवा का नका दाखवू. आम्ही आमचं बघून मोकळे. कलर छान वाटते ना वेगळा वेगळा. नंतर याचा मी लेंगा करून घालून झालं साडी. मनीषला आवडले. चॉईस बघा गाईज भावाची. वाव मनीष घेऊन जा. ही पक्का घेऊन जा. आता ही तुझ्या हातातच ठेव. बघू शकता गाईज याची मस्ती तुम्ही. चेक करतोय कितीची आहे बघू दे पहिले. नाही चेक का करायची? घेताना प्राइस नाही बघायची. व्हेरी गुड. भाऊच पाहिजे असा. बहिणीला काय बघायचं गाईज. बरोबर ना मनीष? बघा लगेच ठेवायचं बाद केला. नंतर लय बघायला.
आता ठेवली तर प्राइस वाढत चालेल ना रे त्याची. बघा गाईज अख्खा दुकान हे लोक छान मारतायत. आता या कोणत्या साड्या आहेत मनीष? हा चालू नवरात्रीच्या. नवरात्रीच्या 9 रंगी साड्या खूप साऱ्या. हा, इथेच. हा. चालू आहे सर. यो काय बोलला तू काय? ते काय आहे? इथे कोणत्या साड्या आहेत? इथे गॅदरिंगच्या शाळेतल्या. वाह बेटे वाह, तूने तो मौज कर दी. ही साडी पटली? नाही ही पटली? अरा रा 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 बाई नाही, काय प्रकार. डिझाईन चांगली वाटते हिची. घाल मग तुझ्या बायकोला जगा मगा मला बघा. आणि पहिला मी घालतो मग तिला देतो. आज याला साडी लावू मम्मी आपण. कसं 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 बसायला येतं तेव्हा नाही सिंधू सका नवरा गेला. गेला माझा सका होता वाटत नाही. त्या बॉक्स मध्ये ठेवलेल्या साड्यांचं नाव काय असेल? तुला काय वाटतं? नाव दे तू एक. स्विमिंग पूल मधल्या साड्या. नाही नाही मग बीच वरच्या आहेत त्या. वाव ही किती भारी. काय ते डिफेक्ट आहे. हा ही बीच वरती घालायला भारी आहे. गोव्याच्या गोव्याच्या किनाऱ्यावर म्हणजे वालू लागली कशी झाडता येईल ना पटकीन. अंजीवराम. आम्ही स्टार्ट करतोय शूट साठी आणि आता आम्ही चाललोय खाली. पण आता मम्मी एवढं वैतागवल ना सगळ्यांना, त्या बायकांना हे दिखाओ वो दिखाओ, ये किती काय वो किती काय, बायकांचं माहिती आहे. चलो चक्का किती हसून खुश होते. कसा आज आपण आलेलो आहोत उल्हासनगरमध्ये साडी शॉप सेंटर. ही व्हिडिओ अगोदर तुम्ही म्हणजे तुमच्या रीलवरती पण अगोदर तुम्ही पाहिलं असेल. आपण आतमध्ये जाऊया कसं काय आहे हे तुम्हाला पुढे पुढे दाखवते. मी एक फर्स्ट ट्राय करून बघितली आहे साडी. खूप सुंदर वाटते. मोरपंखी कलर आहे. लाईट्समुळे एवढा अंदाजा येत नाही पण रिअलमध्ये खूप सुंदर वाटतं कलर. मी तुम्हाला दाखवते बाई. छान कलर आहे मोरपंखी. नक्की व्हिजिट करा. सो गाईज आपण फर्स्ट तुम्ही बघितली. आता आपण सेकंड ही येल्लोवाली ट्राय करू. मी ही निऑनवाली साडी ट्राय केली. मला एवढी आवडली. खूप सुंदर वाटते. खूपच सुंदर. खूप सारे याच्यावरती डायमंड्स आहेत. तुम्हाला मी दाखवते. वेट बघा रिअलमध्ये किती छान वाटते ही साडी. कसा राजा झोपलाय आणि ही मम्मी नुसती साड्या साड्या नुसतं साड्या साड्या साड्या. वाव कसली साडी काढली मम्मीनी. आणि इथे मी ही व्हाईटवाली साडी लावते. खूप सुंदर कलर आहे. इथे साड्यांचं एकदम मस्त भांडार आहे ना गाईज. तुम्ही पण येऊन नक्की एकदा व्हिजिट करा. काय बोललास? नशी आपण ही व्हाईटवाली साडी लावून झाले. एवढी छान लावली तुम्ही बघू शकता. एकदम तुला आवडलं? तुला खरंच भारी वाटतं कलर. घेऊन टाक. ओ दादा याला लावा ही साडी. हो या मला लावा साडी. गाईज आता आपण शॉपमध्ये आल्यानंतर बरेच आपण कलेक्शन तर पाहिलं. पण आता तुम्हाला डीपली सगळ्या गोष्टी स्टार्टिंग करणार आहे. इथे कितीपासून स्टार्टिंग होतात साड्या? आपल्याकडे 70 रुपयापासून स्टार्टिंग आहे. जसं प्रिंटेडची रेंज येते डेलीयूजची त्याच टाईपमध्ये 70 रुपयापासून आहे. 70, 90, 100 असे लो रेंजची पण आहे. आणि कॅटलॉगमध्ये तर कॅटलॉगमध्ये आहेत. काठपदरमध्ये पाहिजे तर ते पण व्हरायटी आहे. आता तुम्ही 70 रुपयापासून बघू शकता. ही प्रिंटेडची व्हरायटी येईल त्याच्यामध्ये आणि प्रिंटमध्ये 70 रुपयाची रेंज आहे. पूर्ण याच्यात कलर डिझाईन जसे पाहिजे तसे तुम्हाला याच्यात व्हरायटी भेटेल. तर मार्केटला हे 150-200 रुपयाला विकतात. ते आपल्याकडे 70 रुपयाला फक्त हे व्हरायटी भेटणार आहे. जर तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे तर ते पण व्हरायटी आपल्याकडे ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता. ऑनलाईन पण करू शकता. ऑनलाईनसाठी मिनिमम तुम्हाला 5000ची ऑर्डर द्यायला लागते. आणि शॉपवर आलं तर सिंगल पीस पण परचेस करू शकता तुम्ही. 70च्या नंतर जे रेंज आहे हे बघू शकता 90 रुपयामध्ये. हे अशी रेंज आहे 90 रुपयामध्ये. व्हरायटी एकदम मस्त आहे. कपडा क्वालिटी पण चांगला येईल तुम्हाला 90 रुपयामध्ये. हे बघू शकता. हे फक्त 90 रुपयामध्ये. हे असे कलर डिझाईन येतात.
25 पीसचा बंडल जेवढी पाहिजे तसे तुम्हाला कलर डिझाईन जशी पाहिजे तुम्ही चॉईस करून इथे येऊन घेऊ शकता. हे अशी प्रिंटची व्हरायटी येणार पूर्ण हे 90मध्ये. याच्यामध्ये ब्लाऊज पीस नसतं. 70 आणि 90 रुपयामध्ये पूर्ण प्रॉपर डिझाईन तुम्हाला जशी पाहिजे प्रिंट येणार. सिंगल मॅचिंग वगैरे पाहिजे असेल हे बघू शकता. मॅचिंगमध्ये एक मॅचिंगच्या हे येणार तुम्हाला फक्त 150 रुपयामध्ये. कपडा वगैरे पण हा सॉफ्ट आहे. याच्यामध्ये प्रिंट चेंज पाहिजे, कलर प्रिंट पण चेंज भेटतील. हा बघू शकता पूर्ण प्रिंटमध्ये 150 रुपये. आपण कपडा क्वालिटी एकदम सॉफ्टमध्ये येईल. आणि याच्यात डिझाईन प्रिंट पाहिजे ते पण चेंज तुम्हाला ह्याच्यात भेटणार आहे. कपडा सॉफ्ट येईल रिनिल कपड्यामध्ये विथ ब्लाऊज पीस. हा बघू शकता ब्लाऊज पीस याचा. हा ब्लाऊज पीस येईल पूर्ण 1 मीटर ब्लाऊज पीस आणि पूर्ण 6 पीस कट साडीचा. याच्यामध्ये पण कलर भेटतील, डिझाईन पाहिजे डिझाईन चेंज भेटतील. सिफॉनमध्ये व्हरायटी आहे. नेक्स्ट व्हरायटी जर काय वाटलं तर एक्सचेंज करू शकतो ना. चेंज करून भेटेल तुम्हाला. जर समजा कुठल्या साडीमध्ये तुम्हाला डिफेक्ट आली किंवा कलर वगैरे नाही आवडला तर चेंज करून पण भेटतं. आणि हे बघू शकता नेक्स्ट व्हरायटी. तर हे असे चालतात देण्या घेण्यासाठी वगैरे. सिफॉनची व्हरायटी किंवा आपल्याला घरी डेली यूजला वगैरे पाहिजे असं ते व्हरायटी हे बघू शकता. त्याच्यात पण असे कलर येतात. हे सर्व कलर येतात त्याच्यामध्ये. 8 कलरची मॅचिंग असते हे पूर्ण. याच्या व्यतिरिक्त जर दुसरा फॅब्रिक पाहिजे तर ते पण तुम्हाला इथे भेटणार. याची रेंज आहे 170 रुपयापासून. ह्याच्यात विथ ब्लाऊज पीस येणार. हे रिनियल सिफॉन पाहिजे, कपडा कुठला पाहिजे याच्यात तुम्हाला 170, 190, 80 अशा रेंजमध्ये पण भेटेल. हा येणार आहे नवीन कॅटलॉग पीसमध्ये. त्यांची आयटम आहे प्रिंटमध्येच. हा बघू शकता 190 रुपयामध्ये ही रेंज येणार आहे तुम्हाला. 190 रुपयामध्ये कॅटलॉगमध्ये येईल हे पूर्ण डिझाईन. कपडा क्वालिटी पण छान आहे आणि पूर्ण अशी पायपिंग बॉर्डर आहे. विथ ब्लाऊज पीस सिल्कचा ब्लाऊज पीस येणार फक्त 190 रुपयामध्ये. हे असे कलर रेंज येतील याच्यामध्ये बघू शकता. कलर याच्यात 8 कलरची मॅचिंग येते तुम्हाला. हे कलर शॉर्टली दाखवले. वेगळी व्हरायटी पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त ते पण भेटेल. सिंगल मॅचिंगमध्ये आता नवीन पॅटर्न आले. जे लेटेस्ट आहे ते तुम्हाला इथं आपल्या इथं भेटणार आहे पूर्ण साड्यांमध्ये. हे बघू शकता. हा चंद्रकोरमध्ये नवीन पॅटर्न आलेले भरपूर चालतो आता. हां चंद्रकोर पैठणीमध्ये आपण सॉफ्ट कपडा येईल एकदम सिल्कचा. आणि हा विथ ब्लाऊज पीस पदर वगैरे हा बघू शकता. हा पदर आहे आणि हा ब्लाऊज पीस येईल. याच्यामध्ये तुम्हाला हा कलर एकसारखा पाहिजे मॅचिंग ते पण भेटेल. आणि कलर वेगवेगळे पाहिजे ते पण ऑप्शन आहे. कलर मॅचिंग पण भेटणार आहे. हा सिंगल मॅचिंग जो बनवलेला आहे आपण ऑर्डरसाठी ते भेटेल तुम्हाला. समजा कुठं आता नवरात्री येत आहेत. नवरात्रीमध्ये कसं कोणाला मॅचिंगच्या साड्या पाहिजे असतात गटासाठी ते पण भेटतील. आणि कॅटलॉगमध्ये हे बघू शकता हे पूर्ण असे पोस्टर पीस येतात. याच्यामध्ये पण कलर डिझाईन 8 कलरची मॅचिंग असते. जे माझ्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला ह्याचे ते सॅम्पल दाखवतो. भरपूर व्हरायटी आहे अशा टाईपची प्रिंट. पण होलसेलमध्येच विकतो. जे मार्केटला तुम्हाला 50%, 60% मार्जिन जास्त भेटते ते आपल्यापाशी तुम्हाला मायनसमध्ये भेटेल. कारण ही जी व्हरायटी आहे हे आपल्याकडे 250 रुपयाला तर मार्केटला तुम्हाला 400, 350 या रेंजमध्ये भेटते. तर त्याच्यामुळे आपलं होलसेल आहे. डिस्काउंट सिस्टम आपल्याकडे नसते. ऑफर वगैरे असते दिवाळी असं दसऱ्याला दिवाळीला ते ऑफर असते. त्या तुम्ही ऑफरचा वगैरे लाभ घेऊ शकता. काठपदर जे आहे कॉटन काठपदर आपल्याकडे 180 रुपयापासून आहे. कॉटनमध्ये येते ही व्हरायटी. कपडा वगैरे पण सॉफ्ट आहे कॉटनमध्ये. पूर्ण अशी गोल्डन बॉर्डरमध्ये 180 रुपये फक्त. तिच्या रेंजमध्ये 250च्या रेंजमध्ये हे पण पॅटर्न छान आहे. ब्रॉकेटमध्ये 250 रुपये. सॉफ्टमध्ये हे 440 रुपये. सुंदर हा कलर ब्रासोमध्ये किती छान वाटतात. ब्रासोमध्ये मस्त साड्या इथे तुम्हाला मिळतील. कॉटन ब्रासोमध्ये वेगळे पॅटर्न आहेत ते पण त्याच्यामध्ये भेटतील. 9 कलरमध्ये अशी मॅचिंग. हे पूर्ण असे कलर आहेत नवरात्रीचे. ते पण सेट वाईज तुम्हाला इथे भेटतील. याच्यामध्ये पैठणी कांजीवरममध्ये पाहिजे. कांजीवरमचा पॅटर्न पण आपल्याकडे हे होऊ शकता. 650 रुपयामध्ये कांजीवरममध्ये येईल अशा पॅटर्नमध्ये. हा पण पॅटर्न चांगला आहे. आणि व्हेरायटीज जर गोष्ट करणार लग्नात कार्यक्रमात जर नेसायचं असेल त्या साड्या पूर्ण हेवीच्या आपल्याकडे हे 700-800च्या रेंजमध्ये पूर्ण व्हरायटी भेटेल. जेवढी व्हरायटी दाखवणार तेवढी कमीच हे होऊ शकतं अशा टाईपच्या पैठणीमध्ये. आता आपण सर्व प्रकारच्या साड्या बघितल्या. आता आपण आलोय फॅन्सी साडीकडे. डिझायनर हेवीमध्ये पार्टीवेअर पीसमध्ये. पार्टीवेअर पीस पण आहेत. फुल डायमंड वर्क स्टोनमध्ये नेटमध्ये वर्कमध्ये ऑर्गेन्झामध्ये अशा टाईपमध्ये पण भेटते. टिश्यू पूर्ण डिझायनरीमध्ये ना जशी पाहिजे तशी फंक्शनला पार्टीला वगैरे नेसतो तशा टाईपमध्ये. आणि ते बघू शकतो सिरोस्की डायमंडमध्ये. सिरोस्कीमध्ये एकदम लाईट वेट फॅब्रिकमध्ये येणार हे पूर्ण. हे लेटेस्ट डिझाईन जे आहेत नवीन हलकी साडी एकदम लाईट वेटमध्ये. हा बघा
ऑर्गेन्झा मध्ये पूर्ण लेस बॉर्डर येणार स्टोन मध्ये असे मेन एकदम शायनी साडी शायनी. तुम्हाला असे हेवी मध्ये पाहिजे असतील जास्त heavy मध्ये ते पण आहे नीट मध्ये heavy मध्ये. पूर्ण ऑल अशी डिझाईन येणार बॉर्डर वगैरे पण पूर्ण जरी धाग्याचे आहे. इथे तुम्हाला सायडर ब्रायडल हळदी मेहंदी सगळ्यांसाठी तुम्ही बोलाल संगीत सगळ्यांसाठी लेंगे बघू शकता. मी तुम्हाला एक एक दाखवते. आता हा फर्स्ट त्यांनी काढला पिंक कलरचा मस्त छान असा हा तुम्ही वेअर करू शकतात. ब्रायडलची सिस्टर असेल ती ओढणी आहे ब्लाऊज पीस असेल ना. याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण आहे. याच्यामध्ये 800,000 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे. खूप छान कलर आहेत गाईज. पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन हे आहे. संगीतला तुम्ही नाचाल ना सगळे तुमच्याकडेच बघितलं असतं है ना. मस्त पीस ब्रायडल लेंगे ब्रायडल मध्ये पण आहेत. पहिले सायडरचे आपण हे जे नेट मध्ये वगैरे आहेत लाईट कलर ते पण आहे. ब्रायडल मध्ये बघू शकता हे वाव खूपच हेवी आहे. तरी खूप छान स्वस्त दरात तुम्हाला भेटेल इथे. 3,000 स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये 3 पासून. हे वेगळी रेंज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कमी रेंजचा अशामध्ये भेटणार. खरंच इथे मग ग्रीन कलर. अशामध्ये पण भेटतील लो क्वालिटी. हा फर्स्ट वन दाखव. बापरे किती हेवी आहे. तुला तर अजून मारलं. छान आहे. दुपट्टा सुद्धा आहे. हा ब्लाऊज पीस आहे. चमकी आहे बघा. ब्लाऊज पीस वेलवेटचं ब्लाऊज पीस आहे याच्यासोबत. छान बरोबर चालले उंच झाले गाईज. सगळं वरबडला किती छान आहे लेंगा. आपण हा एक ट्राय करून बघितलाय. खूप सुंदर आहे. माझ्यापेक्षा तर खूप काही गुणाने एक्स्ट्रा वजनदार आहे पण खूप छान. ब्रायडलसाठी एकदम बेस्ट आहे हे शॉप. इथे ऑल ओव्हर तुम्हाला सगळं भेटेल. डेली यूजचे साड्या वगैरे सगळं काही. स्वतः पण ओढणी ग्रॅप करूया या. इट्स सो प्रिटी गाईज. तुला 2 वेळा आवाज दिला विशाल मेसेज आले. आपण लेंगा ट्राय केला किती छान वाटतं ना. कमेंट करून नक्की सांगा आणि या शॉपला व्हिजिट करायला विसरू नका. मी कॉफी पिली आम्ही आणि हा आमचा मोंटी दादा टकला तुझ्यापेक्षा जास्त आहे. टाकल्या. सो गाईज आपण इथे शगुन टेक्सटाईल या सुपर मार्केटमध्ये साडी शॉपच्या आलेलो होतो. खूप छान एक्सपिरियन्स होता. लॉट्स ऑफ व्हरायटीज आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन डायमंड सिल्क कॉटन खूप सारे व्हरायटीज इथे अवेलेबल आहे. तर थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि खूप छान आम्हाला अजून त्यातलं जाणून घेता आलं आणि हे तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं आणि तुम्हालाही नक्की आवडलंच असेल. आवडते हे कमेंट करून सांगा कोणती व्हरायटी आवडली किंवा काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता. आम्ही त्याचं तुम्हाला आन्सर करू. तसंच इथे नंबर ॲड्रेस संपूर्ण मी देते. तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. 3 साड्याच आपण इथे विकत घेतल्या आहेत. 3 साड्यांमध्ये आम्हाला चांगलं डिस्काउंट करून द्या आता. चलो. मी कधी बी येतो तर साड्या घेते. नेहमी आम्ही येतो तर नेहमी साड्या घेतो. प्रमोशन का असे ना पण आम्ही नेहमी साड्या घेतो. स्वतः आम्हाला चांगलं डिस्काउंट करा. चलो मनीष हे काय नेल्स कसं आहे. मस्त आहे. मस्तपैकी आपण साड्यांची शॉपिंग केली आहे. आता फोन नाही उचलावे लागतात. नाही त्याला तर राग येतो. नाही दादाचा होता. मनीषवा भेर खाने आवा बेचारा. मेरा 2 प्लेट आहे गाईज. ये मेरा मम्मीने बनवत घेतले भेळ कारण की आजकाल पोरीने नाही कधी रडवलं पण आज कांद्याने रडवलं. कोई लड़की में इतना दम नहीं कि वो मेरे भाई करू नाही. मेरे को रुला सकती मगर कांदा और अरिजीत सिंह दोनों मेरे फेवरेट है. यो गाईज चेस चेस. मम्मी चेस. मी स्नॅपला काय बोलायची शपचट. सापचाट कशी बनली भेळ बेस्ट. शॅमनेट स्नॅपचॅट. यो 800 तेवढं तुलाच उचलायचा. तू हात मी एक पण नाही पाडलाय पण हे पोरं तू 4 दाणे खाते चिमणी सारखे.
मम्मी आता बघ, आता एक पाडलच एक पाडलच हे थांब पडू नको एवढे एवढे पडलं नाही 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 पडलं बघ फोन पडला फोन पडला काय फोन पडला आता सांभाळून खा त्याला खाऊ दे का नाही? बिंदास का नंतर तुलाच उचलायचं बिंदास आता पडेल नाही ते किस्सा काय झाला नंतरला तो असा डायरेक्ट येतो ना समोर ना त्या आहे त्या सीन मध्ये असा उलटा चालत येतो वरतून ते भुताचा का? हा थोडा थोडासा आहे पण एवढा पण काय मजा नाही आली पिक्चरला तर हिने काय करावा तिची मैत्रीण तिकडे बसले ना ती इकडे समजून हिने माझा जोरात हात दाबला आणि ओरडली जोरात मी घाबरलो हिच्यामुळे हिला काय झाला केवढ्या जोरात ओरडली माहितीये का ते